अरे दिग्विजय ये ना. तुला वसू मावशीशी बोलायचं होतं ना. तुम्ही दोघं बोलत बसा, आम्ही आलोच. चल. त्या गावंढळ अरू वहिनीचे गोडवे गात बसलीयस. मूर्ख कुठली. अरू वहिनीमुळे लग्न ठरणार नाहीये तुझं. तुझ्या मागे सरंजाम हे आडनाव आहे ना, म्हणून तिनं मागणी घातलीये तुला. एक गोष्ट निक्षून सांगतो आम्ही तुला रेशा, हे लग्न व्हायलाच हवं. मला जे मांडायचं होतं तुमच्या समोर ते मी मांडलंय. आता तुम्हीच काय तो नीट विचार करून निर्णय घ्यावा असं मला वाटतं. हे बघ, एवढा मोठा निर्णय मी घेऊ शकत नाही एकटी. आमच्या यांना म्हणजे रावसाहेबांना विचारावं लागेल. नक्कीच, म्हणजे तुम्ही त्यांनाही विचार. ऑब्व्हियसली म्हणजे काय, त्यानिमित्ताने शेखरला इथे येता येईल. तो आला इथे तर त्यानिमित्ताने त्याला आणि रेशमला भेटता येईल ना. म्हणजे तुमची काय हरकत नसेल तर. कुठून आला रे एवढा समजूतदारपणा तुझ्यात? आम्ही काल रात्री तुझ्या समोर एवढी माथाफोडी केली, त्यातलं काहीच बोलला नाहीस तू. मग रेशम आणि शेखर सुखात राहतील याचा आपण कधी विचारच केला नव्हता, जो की आपण सगळ्यात अगोदर करायला हवा होता. मामा प्लीज, लग्नासारख्या पवित्र नात्यांमध्ये तरी ऍटलिस्ट बिझनेस आणून चालणार नाही ना. काल रात्रीपर्यंत तुला सुद्धा रेशमचं लग्न ही एक सुवर्ण संधी वाटत होती. आणि आज एका रात्रीत इतकं तुझं हृदय परिवर्तन झालं. एका रात्रीत नाही मामा, आता थोड्या वेळापूर्वी. इनफॅक्ट अरुंधतीनेच मला हे जाणवून दिलं. हो, तुला जे वाटतं तेच या घरात घडावं असा अट्टहास काय तुझा. राधिका, तुला माहितीये, तुला माहितीये हिनं काय केलंय. हिच्या सांगण्यावरून दिग्विजय वसुताईशी बोलला आणि त्यांनी रेशम बद्दल सगळं सांगून टाकलं. स्वतःच्या बापाचं घर उद्ध्वस्त केलं, आता आमचं घर उद्ध्वस्त करतेय. कशासाठी उभी आहे? हे बघ अरू, तुझ्या डोळ्यातलं पाणी काय घडलंय हे सांगतंय मला. तरी पण मला तुझ्या तोंडातून ऐकायचंय काय घडलंय ते. कळलं ना? काय घडलं ते खरं खरं सांग बाळा, सांग. तू घाबरू नको. यात रेशमची काही चूक नाहीये, खरंच काही चूक नाहीये. गेले काही दिवस तिला एक मुलगा ब्लॅकमेल करतोय. एवढी मोठी बातमी माझ्यापासून लपवायचा खटाटोप केला. सुताई, ही बातमी माझ्यापासून लपून ठेवली. राधिका, मला आत्ताच्या आत्ता बॅग हवी आहे, ताबडतोब. वसुताई, वसुताई, एकदा आमचं ऐकून प्लीज. तुला हवं ते तू केलंस ना, आता मला हवं ते मी करते. त्याच्यापासून मला कोणी थांबवू शकत नाही. कळलं का? वसुताई, वसुताई ऐक ना.